नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया निवृत्ती वेतन योजना अखेर जाहीर, महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय, सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची कार्यपद्धती अशी। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। राज्यातील कर्मचाऱ्यांना कोणती निवृत्ती वेतन योजना लागू होणार याबाबत संदिग्ध स्थिती होती। नुकत्याच झालेल्या राज्य सरकारी कर्मचारी व शिक्षक संघटनांच्या संपात याविषयी मागणी रेटण्यात आली होती। तसेच जुनी निवृत्ती वेतन योजना लागू होणार नाही हे सुद्धा शासनाने स्पष्ट केले होते। त्याच वेळी सुधारित योजनेबाबत लवकरच आदेश काढण्याची हमी दिली होती। अखेर बुधवारी त्यावर महाराष्ट्र शासनाने आदेश काढलेला आहे। सुधारित योजना, राज्य शासनाने राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली NPS अंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याची सविस्तर कार्यपद्धती एका शासन परिपत्रकाद्वारे जाहीर केलेली आहे। या निर्णयामुळे 1 मार्च 2024 पासून सेवेत असलेल्या आणि या योजनेचा पर्याय निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। निवृत्ती वेतनाचे स्वरूप असे, या योजनेनुसार ज्या कर्मचाऱ्यांची सेवा 20 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त झालेली आहे त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन आणि त्यावरील महागाई भत्ता वाढ लागू होईल। 10 ते 20 वर्षाच्या दरम्यान सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेच्या प्रमाणात निवृत्ती वेतन दिले जाईल। या योजनेअंतर्गत किमान निवृत्ती वेतन 7,500 रुपये निश्चित करण्यात आले असून 10 वर्षापेक्षा कमी सेवा असलेल्यांना हे निवृत्ती वेतन लागू होणार नाही। विकल्प निवडण्याची मुदत, पात्र आणि इच्छुक कर्मचाऱ्यांनी या सुधारित योजनेत सहभागी होण्यासाठी आपला पर्याय 31 डिसेंबर 2026 पर्यंत संबंधित कार्यालय किंवा विभाग प्रमुखाकडे सादर करणे आवश्यक आहे। विशेष म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांनी यापूर्वी NPS मधून काही रक्कम काढली असेल त्यांना ती रक्कम 10% व्याजासह परत करावी लागेल, अन्यथा त्यांच्या निवृत्ती वेतनात त्याच प्रमाणात कपात केली जाईल। निधी जमा करण्याची प्रक्रिया निश्चित आहे। योजनेच्या अंमलबजावणीसाठी खालील तांत्रिक बाबी स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत। 60% परतावा जमा करणे, निवृत्तीच्या वेळी PFRDA कडून मिळणाऱ्या संचित निधीतील 60% रक्कम कर्मचाऱ्यांनी आहरण व संवितरण अधिकाऱ्याकडे जमा करणे अनिवार्य आहे। वार्षिकी, उर्वरित 40% निधीवर मिळणाऱ्या वार्षिकीचा तपशील सादर करावा लागेल। शासन देय निवृत्ती वेतनातून ही वार्षिकीची रक्कम वजा करून अंतिम निवृत्ती वेतन निश्चित करेल। कुटुंब निवृत्ती वेतन, संबंधित कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनाच्या 60% रक्कम कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून देय असेल। व्याप्ती आणि अन्य लाभ मिळणार, ही योजना केवळ शासकीय कर्मचाऱ्यांपुरती मर्यादित नसून जिल्हा परिषद कर्मचारी, अनुदानित शैक्षणिक संस्था, कृषी आणि बिगर कृषी विद्यापीठांमधील NPS धारक कर्मचाऱ्यांनाही लागू करण्यात आलेली आहे। तसेच या कर्मचाऱ्यांना 31 मार्च 2023च्या शासन निर्णयानुसार सेवानिवृत्ती उपदान ग्रॅज्युइटी देखील लागू राहील। मात्र राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, त्यांना केवळ मूळ NPSचे लाभ मिळतील। राज्य शासनाच्या या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षेचा मार्ग मोकळा झाला असून प्रशासकीय स्तरावर याची अंमलबजावणी आता युद्ध पातळीवर सुरू होणार आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।